नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या विशेष कार्यक्रमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. कालच्या भागात एका विशेष पाहुण्यांना आपण भेटतोय आणि ते आपल्याला वादमुक्ती या विषयावरती मार्गदर्शन करतायत. बघूयात याचाच पुढचा भाग. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. तर आजी, तुम्हाला एक गुण सांगायचा यांचा. अवगुण अहो चांगला सांग, काय अवगुण आहे ती हिच्यात? काय चांगला सांगू? असं नका, चांगला सांगा गुण कुठला. पण ठीक आहे, तुम्ही एक सांगितलं की हिची सासू चांगलं आहे. आता वहिनी, तुम्ही सांगा की तुम्हाला यांचा कुठला गुण आवडतो का? सांगते, यांचा एक गुण मला आवडतो. क्या बात आहे. त्या ना त्यांची औषधं वेळच्या वेळी घेतात, बाय माझी. कारण ती मी देत असते त्यांना. माझा हात काय जळले ती का? माझा हात काय जळले ती का? तू औषध देणार आणि मग मी खाणार. माझी मी पण औषधं घेऊन खाते, परवा दिवशीच खाल्ली होती. हा, ती तुमची औषधं नव्हती, उंदीर मारायच्या गोळ्या होत्या त्या. मी स्वतः बघितलं. बघितलं का? स्वतः बघून आडवलं का नाहीस मला? मग म्हणलं बघूया म्हातारी मरते का. अशी कशी मरण मी? एवढ्या सजासजी मरणारी बाय नाही मी. हा, अख्खं गाव पालत घाली, हो. सगळ्यासनी पुचवीन मग मी मरीन. देव मरल, ही मरल, ही गापट मरल. तुम्ही मराल तिथं मारलेल्या तोंडाचं मरल आणि मग मी जीव खुशाल सोडीन. म्हणलं होतं ना, सगळ्या खानदानाला पोचवेल म्हातारी, हा, तरी पोचवीन. चालणार नाही. पुचवीनच लावली मला. पप्पा, हे भांडणं सगळे याच्यामुळे लागले का? हो, नाही, हा जर मधात बोलला नसता, गुण सांगा तर भांडणं लागले नसते. करेक्ट. याला कापून टाका बाबा. अरे बाबा, हॅलो पप्प्या, 10-15 पोरं घेऊन ये. हातात घाव पाहिजे तर सगळ्याच्या. पाहिजे. अहो, काय बोलतोय हा? काय काय लय काय? मारत बसू नका. एका कचक्यात 2 तुकडं करायचं. ठीक लय माणसाला रडवायचं नाही. असं नाही करायचं. कसं भांडणं लावले घरात? मी नाही लावले, मी विचारतो त्यांच्यात. विचारतो तुला, असं विचारता का त्याला? तुला नव्हतं सोडता येत मग वाटत. अरे माझा ऐका, कुणी तर एक मिनिट थांबा दादा, एक येईल तू असं बोलत नाही, तुला सांगालो. अजिबात असं बोलत नाही, सांगतो. एक मिनिट, तू काय सोडेल नाही भांडण आता? अहो, मी चांगले गुण विचारले, त्यांच्यात भांडते ते एकमेकात. तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतोय, ह्या माणसाला इथं ठेवू नको म्हणून. बोगस माणूस, एक नंबरचा भंगार माणूस. ह्याच्यामुळे कार्यक्रम खाली जातो. सरडाला घ्यायचं, शिरकेला घ्यायचं, मग? तर उमेशला घ्यायचं. गपाचा. ह्याला कशाला घेतलं तुम्ही? होईल होईल, काहीतरी तर वेगळं करतील त्या. अजिबात नाही. बसा एपिसोड बघायला तसंच करता येतील. नुसतं दाढी मिशा बदलून येतं इथं. कपडे वेगळी वेगळी घालून येतं इथं. ह्याला धरूनच मारायला पाहिजे. असू दे. आणि सतत कापाकापीची भाषा नको करू. ते एक तर केक सारखा दिसतोय माणूस, म्हणून त्याला तुम्ही कापायची म्हणत नका भाषा. मी काय म्हणतो, आपण गुणांपर्यंत आलो होतो. हा, एखादा तरी आवडता गुण काहीतरी असेल, स्वभावातला आवडत असेल तुम्हाला त्यांच्या. हिच्यातला हा आवडता गुण हा आहे तसा एक. हा. मला ही जी ऍक्टिंग लय आवडत. क्या बात, क्या बात. काय व ऍक्टिंग करते बाय माझी. असं फरशी पुसताना कंबार्ट दुखलेल्याची ऍक्टिंग करते. भांडी घासताना हात दुखतोय त्याची ऍक्टिंग करते. कुठलं घरातलं स्वयंपाकाचं काम सांगितलं की डोकं दुखलेल्याची ऍक्टिंग भारी करते. असले ऍक्टिंग जेवढ्या तिला भारी जमते त्या. आणि दांड्या लागू दे, टना 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 उड्या मारत बाय मध्ये जाऊन नाचते रात. त्याची काय बघायला? बरोबर बोलते ती. बरोबरच आहे. तर मी कशाला खोटं बोलू उगच. असू दे, असू दे. आजी, कळलं साधारणपणे तुमच्यामध्ये वाद आहेत, पण मिटतील वाद. आपण प्रयत्न करू. या कार्यक्रमामध्ये काही फोन सुद्धा येत असतात, तर आपण बघूया आणि बघूया. हॅलो. हॅलो, मी बोलतोय. हा, मी म्हणजे कोण बोलतो? ते पाणी आलं का तुमच्याकडं? पाणी आले का नळाला? आलं होतं पाणी, झालं आमचं भरून. अहो, आमच्याकडे नाही आलं, त्यांना सांग ना चालू करायला. अरे काय, माझं ते काम नाही दादा. मी कसं सांगू? हॅलो हॅलो. ठेवलंय. अरे रॉंग नंबर लागला का? हा, रॉंग नंबर. रॉंग नंबर लावून फोन कसा ठेवतो इथं? आता मला माहिती का लावणार रॉंग नंबर मला लावणार? कळत नाही का? उचलत नाही ना रॉंग नंबर आहे म्हणलं. लागतो ना आता याच्यात. ह्याच्यात नसतं येत, तिथं रॉंग नंबर असं नसतं. टेक्नॉलॉजी तशी डेव्हलप करा तुम्ही.
रॉंग नंबर आलेला कळायची. अरे तुम्ही ऍक्टिंग डेव्हलप करणं, आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप माझी करायची. acting वर घुसू नका तुम्हाला. तेच करता तुम्ही सांगता. पुढचा फोन. हॅलो 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 काय रे? मी बोलतोय. हॅलो हॅलो. अरे ऐक ना, तू पाणीवाला का? अरे माझ्या ओळखी नाही त्यात, मी नाही सांगू शकत त्यांना पाण्याचं काही. नाही नाही तुम्ही नका सांगू, आले पाणी. हा, पाणी आलं ना, मग झाला ना प्रॉब्लेम सॉल्व. फोन कशाला केला मग? अहो, त्यांना सांगा ना बंद करायला, पाणी वाया चाललंय. झालं भरून आमचं झालं. हे जरा ह्याचं काय ते बघा ना, काय झालं, जागाच द्या कुठेतरी बसायला. मांडीवर जड होतंय बसतो का? कधी जवळ. हा बाळा. जड होतोय तो तिथं. जड म्हणजे थांबा, direct- भांडण फोन आलाय वहिनी, थांबा, भांडायचं नसतं असं. हॅलो हॅलो हा, मी बोलतोय. अरे तू पाणीवाला का रे? हा हा काय, हा झाला ना आता पाण्याचा प्रश्न. परत परत काय? नाही ते प्रश्न आहे, ते बाजूला बसले त्यांच्यासाठी. अच्छा विचारा विचारा. वेगळं काय पंच आहे का वेगळे, त्याच्यात? हा हा. हा मग प्रश्न घ्या. आमच्या समोरचे 2 बोकी आहेत ना, त्याला बांधतात बरं का. अच्छा अच्छा. अरे मी तुम्हाला मागं सांगितलं होतं याच्यावर उपाय. अहो ते सगळे उपाय केले मी. अहो मी सांगितलं होतं ना तुम्हाला, त्यांच्यामध्ये एक बोकीन सोडा. कोकीन नसतं रे, मग? एक तर मांजर असतं किंवा मांजरी नसतं. अच्छा. मांजर सोडा त्यांच्यात, म्हणजे कुणाचं तरी एकाचं पटेल आणि दुसरा गप बसेल. अहो कसली काही लफडी झाले तिकडं, त्या दोघांची भांडणं चालले तिच्यावरून, माझी का तुझी, तुझी का माझी म्हणून भांडतात. मग एक काम करा, अजून एक मांजर सोडा, म्हणजे ह्याची एक होईल आणि त्याची एक होईल, है का नाही? भांडण सोडली, ते पण गेलं, सगळं करून झाले. आता त्या दोघी जणी भांडतात एकामेकीशी. का? अहो का म्हणजे त्या दोघीचा आवाज नाही झाला का, ते दोघं जण भाव होते ना, प्रॉपर्टीवरून भांडणं चाललेत आता. प्रॉपर्टीवरून भांडणं? कसली प्रॉपर्टी त्यांची? अहो, लय मोठी प्रॉपर्टी आहे, समोरची भीत आहे ना, तिला भोग पडलेलं आहे एक, त्याच्यातून आहे ना उंदीर येतो, आणि तो उंदीर तू खाणार का मी खाणार याच्यावरून भांडणं चालू आहे. मग तुम्ही एक काम करा, बाजूला एक भोग पाडा भीतीला, हा. म्हणजे दोघांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. झालं ते पण करून झालं. आता पुढचा तो भीतीवाला आहे ना, तो आता मायाशी भांडतोय, माझ्या भीतीला भोग पाडलं म्हणून. असे फालतू उपाय देऊ नका मला, नाही तर तुम्हाला भोग पाडणे एका दिवशी. ठेव फोन ठेव. काय हो असं कसं? चांगलं सांगते तर मलाच भोग पाडायला गेलं. तुमच्या तोंडाकडे बघून माणसांना असं सुचतं, त्याला आपण काय करायचं. तर मंडळी, मला तर खूप मजा आली, तुम्हाला सुद्धा अर्थातच मजा आली असेल. असंच हसण्यासाठी, हसवण्यासाठी आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत एका विशेष राज्यामध्ये, जिथला राजा आपल्या राज्याच्या सिक्युरिटीसाठी शोधतोय एक शिपाई. बघूयात मग आता त्याला त्याच्या मनासारखा शिपाई मिळतोय का. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट, स्नेहल शिदम, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके. महाराज, तिथं उन्हात कुठं खपताय, या इथं. महाराजाधिराज गंडलेश्वर येत आहे धो. अरे काय धंदे झाले? अरे मीच राजा, मीच ललकारी देतोय, असं कुठं असतं का? एकच वॉचमॅन होता आपल्याकडं, तो पण तुम्ही आल्यावर ड्युटी सोडायचा आणि इथं येऊन ललकारी द्यायचा, तो पण गेला पळून. अरे देवा, तो बी गेला पडून? म्हणजे एवढ्या मोठ्या राजवाड्यात कुणीच नाही? अरे दरबारातले आहे कुठं सगळे? हाय कुठं कोण इथं? गबास तू. अरे आपली राजकुमारी बुगडेश्वरी कुठे गेली पण? येतच असल. भैया नाच काय आता परत? बघितलं का? शिक काहीतरी, याला म्हणता रंगमंचाचा पूर्ण वापर. हे काय होतं? सालसा सालोसाल हेच करते मी. अरे एवढा सगळा कपड्यावर खर्च केला, काहीतरी वेगळं नको करायला. कपड्यावर खर्च केलाय, पण स्टेप तर त्याच केल्या ना तू सगळ्या. बाय 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 बाय
कशी बोलते ही बाई. आणि तुम्ही ह्याला राजवाडा राजवाडा म्हणता. काय एक गोष्ट जड होते या राजवाड्यामध्ये, आज सगळं कळलं नाहीये मला. ऐक ना राजकुमारी बुगडेश्वरी, अरे तू राजकुमारी आहे का राजकुमारी आहे, कसं बोलती तू? भाषेबद्दल बोलू नका तुम्ही, भाषेबद्दल बोलू नका. अरे तुम्हाला दोघांना राजा आणि राणी केलं या स्किट मध्ये, त्यावरूनच ते लेखकाची बौद्धिक पातळी कळते. तू त्यांनी लिहिलंय वाटतं. जाऊ दे. राजकुमारी जास्त बोलू नका तुम्ही, नाही तर उलटनं गरम करीन आणि जिभेला चटके देईन तुमच्या. आणि मी काय गप्पा बसून राहते का? हा तेच लहानपणापासून माझ्या जिभेला चटके देऊन देऊन हे असं झालंय आज माझ्या जिभेचं. पण यावेळी मी पण गप्पा बसणार नाहीये, सावध राही. तुम्ही जर मला त्रास दिलात ना तर मी पण तुमच्या बेड मध्ये साप सोडेन. बया बघितलं का लोकांच्या लेकराला किती जीव लावा, शेवटी ते उलटणारच आहे. बघा कशी बोलते बघा. अगं भंगार तोंडे गबस ना, किती ओरडती. अरे भरल्या राजवाड्यात काही ओरडायची गरज आहे का? एक्सक्यूज मी, कुठला भरला राजवाडा? हा काय आहे काय या राजवाड्यामध्ये? सगळी कामं मला स्वतःची करावी लागतात. ते काय नाही, आजपासून मला माझ्या जिमतीला एक माणूस हवा. अरे कुठून राहणार आहे? एक वॉचमन होता तुमच्या जाचाला कंटाळून, तो बी गेला पडून. ठीक आहे, म्हणूनच मी आज वृत्तपत्रामध्ये ऍड दिलीये. ऍड देऊन काही होणार नाही, कोणी येणार नाहीये. येणार आहे. फोन आला होता एका कॅन्डिडेटचा. काय सांगते? कोण आहे तो? थापा, कुशल थापा. येत असेल आता. महाराजांचा येसू. अरे महाराज तिकडे आहेत. सॉरी महाराज येसू. बरोबर, ते ठीक आहे. हे कमरेला काय लावलंय? यायचं बेन जयनला सांगितलं होतं कुकरी द्या, यांनी कुकरीचं झाकण दिलं. कुकरीचे एक नंबरचे. ए ठेवा ये तिकडं. उडी बाबा, उडी बाबा. बाबा ए हा नेपाळी थोडे दिवस बंगालला पण कामाला होता, तिकडे ड्युटीवर होता. उडी बाबा हे काय आहे पण? अय, मी राणी असती. हे कन्फर्म आहे तुमचं? हा कन्फर्म आहे, ती राणी आणि मी राजा आहे. कुठला पत्त्यातला का? नव पत्त्यावर बरोबर आलंय नव का? नव साहेबजी थोडे दिवस कोल्हापूरला पण ड्युटीला होतं नव का, म्हणून असं झालं. हे म्हणलं. आणि मी सांगते माझी ओळख. मी राजकन्या. नास्तिक का आता? शेजारच्या राज्याची होय? नाही, याच राज्याची. हे माझेच आई बाबा आहेत. वा वो, यांच्या पोटी जन्माला आली म्हणजे आमटीच्या भगुल्यात बासुंदीच केली म्हणायची. मला ना काड्या रस्त्यातली आमटी लय आवडती. आमच्या हिला करताच येत नाही. हो काळजी कशाला करता, मी करून देईन ना तुम्हाला खायला. हा मग काय. आणि मला मसाले भात आणि पुरी भाजी. हिला स्वयंवरात आणली का भंडारात उचलून आणली? शाबजी नाही हो, आमची पट्ट राणी आहे ती. पट्ट का तुम्हाला तरी आहे? तुम्हाला पटल आवडेल ते सगळे पदार्थ मी करून खायला देईन. शाबजी. आणि माझ्यासाठी तुम्ही म्हणाल ते करीन. अरे इथं काय स्वयंपाकासाठी आलाय का वासमडची नोकरी करायला आलाय? नव तसं नव. इथं मी डाळ शिजवाया आलतो. डाळ ते काम मी करायला आलो होतो म्हटलो. साऊथ इंडियन. शाबजी थोडे दिवस तिकडे पण होतो ना साऊथ इंडियाला ड्युटीला. हा झालं सगळं तुझं. हा. हा आमचा राजवाडा आहे. हा. आणि या राजवाड्याचा तू एकमेव वाचमन आहे. नीट काळजी घे सगळ्याची. त्याची काळजीच करू नका हो. तुमच्या प्रॉपर्टीची बरोबर काळजी घेतोय आम्ही. हा? सगळीकडे काळजी घेईन मी आमशाब. हे बघा आमचा हा राजवाडा हे पिढीजात राजवाडा आहे बरं. हो. आणि आमचं एक राजकपाट आहे. त्या राजकपाटामध्ये एक राज मुकुट आहे. अरे वा. साधं सुद्धा मुकुट नाहीये, जिड्या हरीत मुकुट आहे. जिड्या हरीत. ए जिडे हाडीत नसतं ते, हिडे हिडीत. आ? हिडे हिडीत हिडी ते असे हिरे लावलेले असतात ना त्याला. किडे जडीच म्हणतात त्याला. तुम्ही काळजीच करू नका त्या मुकुटाची.
आजपासून त्या मुकुटाचं टेन्शन तुमच्यासाठी संपलंच म्हणून समजा. शाबजी. अरे वा वा वा. असाच वॉचमन पाहिजे होता. टेन्शनच मिटलं बाबा आता. चला पण थांबा, मला ह्याचा इंटरव्ह्यू घ्यायचाय. कशासाठी? इंटरव्ह्यूची काही गरजच नाहीये. मला आवडलाय तो. वॉचमॅन म्हणून आवडलाय तो. चांगला आहे. ते काय असू दे, तरी मी ह्याचा इंटरव्ह्यू घेणारच आहे. घे बाई घे. तू काय ऐकणार नाही. तू घे इंटरव्ह्यू घे. चल. नाही एक मिनिट. इंटरव्ह्यू तर झालाच पाहिजे. महाराज, तुम्ही इंटरव्ह्यू न घेता राणीची पोस्ट भरलीत. बघितलं ना काय आलंय नशिबात. शाबजी. म्हणजे इंटरव्ह्यू झाला पाहिजे. तुम्ही जर चहा पाण्याचं बघा तो वर. एवढ्या लांबून आलोय. येस येस. माझ्यासाठी ब्लॅक कॉफी आणा. आणि माझ्यासाठी एक कॅफे लाते. आपल्याकडे फक्त कॅफे लाते नाहीये. नाही, तुम्ही फक्त कॅफे आणा. बाकी लोक तुमचं थोबाड बघून मारतीलच तुम्हाला. काय ते लाथे. लाथे है मत. लाते हे झाली काय सगळे ते. असं तुम्ही बसा बसा. तुम्ही कुठं बस. नाही मी पण बसते ना. बसा तुम्ही. तुम्ही बसा. बसा. इंटरव्ह्यू मी घेणार आहे. हो बर. अरे वा 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 वा. तुम्ही काही मागवा, आम्ही साहस देतो फक्त. मला नको. मला राहू दे तिथे, नंतर घेते मी. थँक्यू बरं का शाबजी. ते तुम्हाला छान जमलंय. काय म्हणाला? ते शाबजी आवडलं हे तुम्हाला? नाही ते तुम्ही करताय ना, म्हणूनच स्किट मध्ये कळतंय की तुम्ही नेपाळी आहात ते. माझ्या भरोश्यावर तर चाललंय सगळं. नाही तर काय कॅरेक्टर पकडतोय मी. माझ्या जीवावर चाललंय सगळं. काय बोलतोय? नाही तर काही माणसं काय कॅरेक्टर पकडतात. काय असू द्या. सेटअपचं काम नसतं करत मी. शाबजी. सावत्राई. आता ह्या वेळेला जेंट्स केलंय म्हणल्यावरती पुढच्या वेळेला सावत्राई करतात बहुतेक. 1 महिना तरी लेडीज करतात कन्फर्म. तू डोक्यावर पडलायस का रे? नाही. सावत्राई, तुम्हाला जे प्रश्न आहेत ते विचारा यांना. इंटरव्ह्यू घेऊन टाका बरं पटकन. विचारते. तर सगळ्यात आधी प्रश्न आहे ना, तो भाषेचा असणार आहे. भाषेचा? अरे वॉचमॅनच्या नोकरीसाठी आलेला तो माणूस, त्याला भाषेचा प्रश्न विचारून काय उपयोग आहे? मी विचारणार आहे, तू मला सांगणार आहे कोण आहे गटावळे? अरे भाषेचं काय? तू भाषेबद्दल का सुक्कळीच्या नो. शाबजी घ्या तुम्ही इंटरव्ह्यू. विचारा कसला पण प्रश्न. तर मी भाषेचा प्रश्न विचारते. मला सांगा, यहाँ फर्श पर चाय किसने गिराई हे तुमच्या मातृभाषेत कसं म्हणाल? यहाँ फर्श पर चाय गिराई है हे माझ्या मातृभाषेत बोलायचं. यहाँ फर्श पर चाय गिराई. मुडदा बसेवला तुला गांड भिताळाला. खप कुठतरी जाऊन का माझ्या जीवावर उठलायच. आता इथं चहा सांगली तो का तुझा बाप येऊन पुसणार आहे का? शाबजी. हे काय होतं? मातृभाषा. चहा जर फरशीवर सांडली तर माझी मातृ ह्याच भाषेत बोलाल माझ्या बरोबर. तेव्हा हुशार आहे. आवडले मला हुशार. मला पण खूप आवडलाय. हुशार आहे ना बाबा? खूपच आवडले मला हुशार. अरे मी राजा आहे रे, मला पण एखादा प्रश्न विचारू द्या ना. विचारा ना. त्याला काय विचारू का मी? विचार. मला सांग, आयुष्यात कधी कोणाला काही मदत केली का भाऊ? चांगलं काम केलंय का? अरे म्हणजे काय, हा काय प्रश्न झाला का? एकदा हळूहळू चालणाऱ्या म्हाताऱ्याला मी पटकन घरी पोहोचवला होता. म्हणजे त्याला लिफ्ट वगैरे दिली का भाऊ? नाही कुत्रा लावला त्याच्या माग. शाबजी डायरेक्ट. वाव, किती मस्त आयडिया आहे ना बाबा. बाबा पण नोकरीवर ठेवूनच घेऊया. मला खूप आवडलाय हा. थांबा. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. तुझ्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का? अरे माझ्या कॅरेक्टरचं सर्टिफिकेट तर प्रेक्षकांच्या मनावर आहे. म्हणजे मी आतापर्यंत जेवढे कॅरेक्टर केले प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं, त्याचं सर्टिफिकेट प्रेक्षकांच्या मनात आहे. तुम्ही विषय बदलू नका रे. शाबजी, तुझ्याकडे कॅरेक्टरचं सर्टिफिकेट आहे का? नाही माझ्याकडं. अबया, त्याच्याकडे सर्टिफिकेट नाही, मग कसं ठेवायचं झालं का मला? अरे त्याच्या मोबाईलचा गॅलरी चेक कर, त्याच्यामुळे सगळं कॅरेक्टर कळतं माणसाचं. शाबजी, तुमचा मोबाईल द्या. मी नाही शाबजी. द्या ना. मोबाईल काही नाही होत. द्या इथे. दाखव मोबाईल. हा दाखवा. बघते मी. सगळं क्लिअर आहे. क्लिअर आहेत सगळे रेकॉर्ड. काहीच प्रॉब्लेम नाहीये. ह्याच्यामध्ये मी माझा नंबर सेव्ह करतेय. रात्री मला कॉल कर, मग बोलू.
पण तुम्हीच का नाही मला कॉल करत? माझ्या फोन मध्ये बॅलन्स नाही ना. अरे पण तुमचा बाप राजा आहे ना का? तो लई चेंगट आहे. त्याच्या पॅन्टचं बटन तुटलं ना तो सुतळीने बांधतो. असं आहे वय सुताळीचा. तुझा पगार देतोय की नाही पण काय माहित. पगाराशी मला काय घेणं देणं नाही हो. पगारापेक्षा मोठी गोष्ट मला मिळाली आहे. हो कुठली? ओ हुजूर तेरा 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 शुरू शाबजी. चला चला बाबा, मला चांगला वॉचमन मिळालेला आहे आता आणि सिंध झालेलं आहे. राणी सरकार चला शयन कक्षात सारीपाट खेळू. चला 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 येतो आम्ही. हा येस येस येस. चांगलं 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 सांभाळा सगळं. हो हो. हा चला पटपटा. मला जरा एक विचारायचं होतं तुम्हाला. हा विचारला ना. इकडे येतं का? ह्याच्यावर बसता इकडे. नको कशाला, मी ठीक आहे. नाही नाही या खुर्च्यांवर खूप खर्च केलाय हो. नंतर ते बिल आपल्यावर फाडतील. म्हणून वापर करून घ्या. हो, बस. सांगायचं आपण त्याचा त्यांना दिसलं पाहिजे ह्याचा वापर झाला, नाही तर बिल आपल्या अंगावर येतात नाही का? हो थोड्या वेळाने तो झोपाळा पण वापरूया. हा कारण तो मी सांगितलंय माझ्यावर बिल फाडतील. चालतंय की त्याला काय. मला एक विचारायचं होतं. हा हा या असल्या आई बापाच्या पोटी तुमच्यासारखी आयटम म्हणजे अ? सुंदर पोरगी जन्माला आली म्हणजे ती माझी खरी आई नाहीये. माझी सावत्र आई आहे. माझी खरी आई RIP. नाही हो. गेली नाही ती, मग पळून गेली दूधवाल्याबरोबर. दूधवाल्या बरोबर का? पेपरवाला नाही बोलला ना. ती पळून का गेली? कारण माझ्या बाबांची ही आवडती आणि माझी आई ना आवडती होती. अरे बाप, ही आवडती म्हणजे मी तुमच्या आईचा चेहरा इमॅजिन करूच शकतो. गचाळ एकदम. हा sorry. ती तुमच्या हातात एक प्रॉपर्टीची पिशवी असणार होती, त्याचं काय झालं? साची विसरलो. ए संतोष. आया शाबजी. अरे हे क्या है? प्रॉपर्टी पिशवी का नाही दिली? वो शाबजी आपका प्रॉपर्टी लाया, ले लो. हे जे आता केलंस ना परत करू नकोस हा. का वाईट केलं? मी माझ्यापेक्षा चांगलं करतोय. मी पण तेच म्हणते. ग बस. आणि इकडे ले लो शाबजी, आपका ये. आता करते. सॉरी. ए मस्ती केलं असा संतोष. हे ग बस. तुझी हवा लागली त्याला. मी सांगितलेली काम करणं बाकीच चालू. हे नाही ते प्रॉपर्टी सहज मंदिर आणून ठेवलंय. वापरायचं नव्हते. वापरूया थोड्या वेळाने. हा. ह्या पिशवीत काय आहे? ह्याच्यामध्ये चिंच गोळ्या आहेत. हे बघ. अरे वा, हे काय असतं? चिंचगोळी कधी खाल्ली नाही होय? कधीच नाही. अरे चिंचगोळी मस्त लागते. आंबट एकदम. अरे वा किती छान. आणखीन काय आहे ह्याच्यात? हे बघ ना. हे काय आहे? अरे वा, ही छोटी छोटी घुंगरू. हुक्या साबजीची पोरगी. अरे ते चणे चणे. गरीब माणसाचा चखना. गरीब? मला बघायचं आहे गरीब माणूस कसा असतो. तू कधी तुझ्या बापाला नीट बघितलं नाही वाटतं. अरे तो गरीबांचा गरीब, एक नंबर भिकारी दिसतो खरं तर. अरे तसं नाही रे, मला खर्रा खुर्रा गरीब बघायचा आहे. खर्रा खुर्रा खर्रा खुर्रा खर्रा खुर्रा. ओहो, इज्जत काढली. अरे मला एक विचारायचं ऍक्च्युली. काय काय? हे जे तुमच्या इथं हे जे लटकतं हे असं हा हा समोर. हे हा, हे तुमचं एका प्रॉपर्टीच आहे? नाही माझं स्वतःच आहे. स्वस्तातलंय वाटलं दिसतंय तसं. स्वतःच नाही, स्वतःच आहे. स्वतःच? अरे बाप. अरे चष्मा पण पर्सनल वाटतोय. हो. हा चष्मा आणि हे जे काही लटकते ते
ते दाखवायचं म्हणून हे स्किट स्पेशल लिहून घेतलेत का तुम्ही? खरं सांगा. तसं सांगायचं तर हो. मग स्किटचा पोत लक्षात घेतात तुम्हाला कळलंय तुम्ही ह्या चष्म्यात कसं दिसतायत हे? पोत्याचं काय म्हणालात? अरे बाप, पोत्याचं नव्हतं करणार ही बाई एक दिवस. तुम्ही काय बोलताय? मी तुम्हाला काय म्हंटल? मला गरीब माणूस बघायचा आहे. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना गरीब माणसं दिसतील पण त्यांची गरिबी दिसणार नाही. हे काय? हे सोशल वाक्य होतं. स्किटला वेटेज येतं म्हणतात. ते सोडा हो. मला एक गोष्ट सांगा. मला तुम्ही इथे बसा बसा. आपण पुन्हा या खुर्च्यांचा वापर करूया. बसा. मला सांगा बाहेरचं जग कसं आहे? काय तुम्ही बाहेरचं जग कधीच बघितलं नाही उशापजी? अरे मी काय, ते दोघं हुकेलेत ना, त्यांनी पण नाही बघितले कधी. तर ते कधीच बाहेर नाही गेले. बाहेर देणेकरी असतात ना, ते जाम सुजवतात. अरे बाप रे, तुमचा बाप एवढा भिकारी आहे काय हो? अरे एक नंबरचा चिंदी माणूस आहे. त्याला ना कोणाला पैसे द्यायचे वाटतच नाहीत. मला तर वाटतं इतके पैसे जपून जपून ठेवलेत ना, एक दिवस एक मोठा चोर येईल आणि ह्या घरात आहे नाही ते सगळं चोरून नेईल. चोर तर आलाय म्हणाय. कुठे कुठे आलाय चोर? चोर चोर चोर. हा काय तुमच्या समोर तुमच्या दिलाची चोरी कराया. मग आता काय करणार तू? आता भीक मागणार मी. काय सांगतोस? हा ए चल, मी पण तुझ्या बरोबर भीक मागते. आपण दोघे जण एकत्र मिळून भीक मागू. ए भीक मागायला चाललोय मी, काय पिकनिकला नाही चाललोय. कसं वाटेल जर भिकारी पिकनिकला गेले तर त्याला काय म्हणायचं? भिकनिक. हे असे जोक केले ना ते हे लोक दगड मारतात. हा ऐक, काय झालं? दगड लागला. ए मला ना दगड बघायचा आहे. मी कधीच दगड नाही बघितला. का तू तुझ्या आई बाबांना बघितलं नाहीस नीट अजून? गबस रे, सांग ना आता काय करणार तू? आता भीकच मागावी लागेल. काय करणार? जे पैसे आणले होते ते तर तुला फिरवण्यात, ते सगळं खरेदी करण्यात संपले. ते पण पैसे मी सने आणले होते. पण तू भीक का मागत होतास? भीकच मागावी लागेल. नाहीतर मग माझ्याकडे एक दुसरा प्लान आहे. काय? तुमच्या राजकपाटातला राजमुकुट आपण चोरूया आणि ते पैसे घेऊन आपण दोघं दुबईला शेटल होऊया. काय आयडिया दिलीस यार? किती सॉलिड आहे ही आयडिया. मला खूप आवडली. तर पटकन आपण जाऊया. इकडे नको, इकडे नको, इकडे नको. काय झालं? ते मगाशी तू शेंगदाणे सांडलेत ना नाचाच्या भरात, हा. ते साफ करतायत. अयो, अजून खराब केलं तर नंतर झोडून काढतील आपल्याला. दादा
तुम अटप के जा रहे हो या हनीमून तक साथ में है अभी? चलने दो कोई प्रॉब्लेम नाही. त्यांचं काहीच म्हणणं नाही. हा. हा बरं ऐक, पण आता लगेच जायचं आपण मुकुट चोरायला? आताच जावं लागेल. आता किती वाजलेत मला सांग. आता संध्याकाळचे 5. ठीक आहे, मग आता माझे आई बाबा झोपले असतील. एवढं लवकर? हो, ते उजेडातच झोपतात कारण अंधारात ते एकमेकांना दिसत नाही. ते अंधारात एकमेकांच्या आवाजाला घाबरतात म्हणून ते लवकर झोपतात. म्हणजे अंधारात ती एकमेकांना दिसत नाहीत? टोटल ब्लॅकआउट. तरीच तू एकुलती एक आहेस. हो, म्हणूनच मला सुद्धा लहानपणापासून अंधाराची भीती आहे. एकटीला एकुलती एक भीती. चल पटकन आपण जाऊया आणि आता तो राजमुकुट चोरूया. चल हा, पटकन, चल, चल चल. चल लवकर. दादा संतोष को सॉरी बोलना है क्या? वाट दिसू दे ना देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे ना देवा, गाठ सुटू रे. संग सोबतीची साथ मग दिवा भितरत, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू रे. आता ह्या नकाशावरती मी प्रकाशा टाकतो. ह्या नकाशावरनं मला कळल की ते राजकपाट कुठे आणि त्या राजकपाटाच्या आतला मुकुट तो माझ्या हातात येईल. थापा थापा. हा अरे वा, तयारी झाली वाटतं. हो ग हे घे, हे पण टाकते. हा. अरे हे काय केलंस तू हे? अरे पेपर टाकलायस ना, भेळ खाऊया. मला काय भिकार राजकुमारी आहे यार, प्लेट मधली भेळ पेपरवर टाकते ग बस. ए हे काय बघितलंस का तू? काय? बघ नीट काय ते. अरे अरे बापरे, नशा का? हा नशा का कशा काय? म्हणजे हा नशा का कशाचा आहे? हा तुमच्या राजमहालाचा नकाशा आहे. काय? हो. काय करायचं? ह्याचं काय करायचं? ह्या नकाशाच्या मार्फत आपण त्या राजकपाटापर्यंत पोहोचू आणि मग तो राजमुकुट आपला. हे बघ, ह्या छुप्या मार्गाने जर आपण गेलो तर मग आपल्याला इथं 30 तरी घोडेस्वार भेटतील. त्या सैनिकांना चकमा देऊन आपण पुढे गेलो की हत्ती दल इथं असन. त्यांना चकमा देऊन आपण पुढे गेल्यानंतर खंदक, आणि त्या खंदकात 81 मगर पूछ नामत हम पार कैसे जाएंगे. एक मिनिट, हा कुठल्या झाडवाड्याचा मॅप आहे? तुमच्या इथं असं काय नाहीये. एवढंच आहे जेवढं दिसतंय तेवढं. नाही पण आपल्याला मॅप प्रमाणे जावं लागेल. आपल्याला राजमुकुट शोधायचा आहे. राजमुकुट, राजकपाट. राजकपाटच शोधायचं आहे हा. ना, ते शोधायला कशाला पाहिजे? हे काय इथंच आहे? नाही आपल्याला मॅप प्रमाणे जावं लागेल ना. पण अरे पण डायरेक्ट जाऊ शकतो तर मॅप कशाला पाहिजे? अरे यार, चल पटकन चल, जाऊ आपण. पटकन घेऊ आणि पळून जाऊ. चल असं म्हणतेस? चल, पाहिजे असेल वर्किंग तर असं धावत धावत ये. हा. इथून चल. ओके. एक मिनिट. ओ माय गॉड, काय झालं? लेझर. एक मिनिट, हे लेझर पार करू देत. आता लय जर केलंस ना तर मग संध्याकाळी मीटिंग घेतील ते. चल. आलो. ते शोचे लाइटिंग आहे, काय नाही होत त्यांनी. हो काय? हा ओके. चल, आता आपण हे कपाट उघडूयात. ओके, एक मिनिट. आधी आपण हे लावूयात कारण त्यांनी हे उघडच ठेवलंय. रेडी? ओके. खुट 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 खुट. ए, अरे कोण आहे रे तिकडे? कोण नाही बाबा, मांजर आहे मांजर.
म्याव म्यावजी. काय का तू काय करते इथं? ए वॉचमन, तू गेटवर सोडून इकडे काय करतोय रे? ओ शाबजी, ते मी बघायला आलतो की ते राज कपाट जे आहे ज्याची मला रखवाली करायची ते ठेवलंय कुठं. असं हा. असं अभ्यास करायला हा, हा. आलता. चालू दे चालू आहे दे ना, ते जाते का खायला घेऊन? नको नको, त्याच्यामुळे झालंय हे. अरे बाप. चल पटकन. ओके चल. हा आता तरी वाजव. नाही नाही, ती उडली उडली असे. ओ पण हे घुसलंय घुसलंय. सॉरी सॉरी सॉरी. हे तुटलं. अरे हे तुटलं. आता आता तिजोरी कशी उघडायची? आता काय उघडायचं त्याच्यामध्ये? हा? आता ते उघडलं ना डायरेक्ट. हो? हा काय मुकुट दिसतो आतमध्ये? काय? हो बघू दे. हे बघ. हे मुकुट पालन तुम्ही हिथं करता? छान आहे ना? हो मस्त आहे ना? जबरदस्त. चल. अगं बाई, हे कपाट कोणी फोडलं? सावध राही साहेब. आम्ही फोडलं हे कपाट. ते तुझी जी भाजली आहे बघ ते असं वालं. आम्ही फोडली ही कपाट. हे सगळं आम्ही फोडलंय. का? कारण आम्ही आता पळून जाणार आहोत आणि दुबईला सेटल होणार आहोत. हे ऐकण्याआधी मी मेली का नाही? ओ महाराज, 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 अहो लवकर या महाराज. अरे काय सुखाने बसू मी देत नाही बा तुम्ही तर काय? अहो महाराज, हे बघा यांनी राज कपाट फोडले. अरे देवा, अरे तुला वाचमन म्हणून ठेवलं, तू तर चोर निघला. मला काय बोलतायत हे लोक? एक मिनिट. बस झालं. खूप बोललात तुम्ही. आता एकही शब्द ह्याच्यावर बोललात तर मी सहन करून घेणार नाही. सांगते मी. काही ऐकून घेणार मी. अजिबात ह्याला काहीही बोलायचं नाही. आम्ही काहीच बोलत नाही, तू एकटीच बोलू राहिली. नेमकं म्हणायचं काय तुला ते सांग, आता मुद्द्याचं बोल. आम्ही ह्या राज कपाटातनं हा राज मिकुट टिकून मिकुट टिकू चालसानिया. काय? हा राज मिकुट टिकूची निवाडी. ऐक ना, हे घेऊन पळून जातोय बोल ना डायरेक्ट. आम्ही हे घेऊन पळून जातोय. बास झाला हा सोन्याचा पिंजरा. मला नाही राहत. मला आता इथे जाऊ द्यात. मला जाऊ द्या ना. आता वाजले की बारा. असं काय करते? तुझ्या मागं मागं फिरते, तुझ्या गुडघ्यात अक्कल गेली. ते मुकुट नेतायत. जाऊ दे, आपल्या पोरीची इच्छा आहे ना, मग आपण माघार घेऊ. पोरी, तो मुकुट, तू नेपाळी आणि तू गोंधळ घाला. जा. महाराज, तुम्ही मोठ्या मनानं मला कबूल केलं त्याबद्दल धन्यवाद. फक्त जाता जाता एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. विचारा ना. हा मुकुट साधारणपणे केवढ्याला विकला जाईल हो? आता बघा, असा जर विकला तर 40 रुपये येतील बुवा. हा, किती? 40 रुपये. त्याची जर बॅटरी बदलली, लाईट चांगले टाकले तर मग 150 बी येतील बुवा. पण हा तर राजमुकुट आहे ना? माझ्या आजोबांनी घेतला होता तो चेंगटे बाबाच्या जत्रेतून. कोणाच्या? चेंगटे बाबाच्या जत्रेतून. आजोबांनी असला मुकुट का घेतला? मग आजोबाला आणत होते ना तेव्हा, त्यांनी घेतला खेटण्यातला. अरे मी तर असं ऐकलं होतं, पण तुमच्याकडे हिरे आहेत खरोखरचे. आहे ना, हिऱ्यावाला मुकुट वेगळा आहे, हा नाही येतो. कुठे येतो? हो काय, राणी सरकारांच्या डोक्यावर.
त्याच्यात खरे हिरे आहेत? हा हा मग कसं आहे, चोर आला तर कपाट बघण पण हिच्याकडे बघवण का नाही. पण हिच्या डोक्यावर ठेवलाय तो आम्ही, हे बघा. त्याच्यात खरे हिरे आहेत? हा मग छे, काहीतरी आपलं उगा. यार खरे हिरे त्याच्यात ते खरे हिरे तुम्हाला देतात आहे. म्हणजे ह्याच्यातच आहेत खरे हिरे. काहीतरी आपलं खरे हिरे यांना तुला देतात. खोटं वाटतंय का? खोटंच आहे मग काय. खरे हिरे ते बघ, हे घे, बघ चेक करून सांग ना. बघ. खरेच हिरे आहेत त्याच्यात. छे, हे नुसते चमकतात आपले, हे काय खरे असतात का? काय चमकतात काय, खरेच आहेत हे बघ ना. हा पण खरं आहे, हा पण खरं आहे. आपल्याला घरातल्या घरात थोडी कळते, ज्वेलर कडे जाऊन चेक करावं लागेल. मग चेक करून आण ना. चेक करून आणू का? हा. हे यांना थोडी खरंच करते हिरे, ना. मी मी सांगते बघतो ना, ना, चेक करून देतो ना. चेक करून आण, आम्ही घाबरतो काय. हा, check आण, करून check आण. करून नाही तर काय यांना दिले बारी बारीचे मुकुट, मला काय कागदाचं दिलं का? तुम्ही लेखक आहे ना म्हणून तुम्हाला कागद दिले. टाळ्यांचं वाक्य काय बात आहे. खोटे हिरे सांगते खरे हिरे, खरे तर ऐकत नाही. पण ते गेलाय चेक करायला, गेला ये नसतो आता. तो येतोय आता, पोहोचला असेल एअरपोर्टला. म्हणजे गेला तो गंडम तुम्हाला. म्हणजे तो मुकुट घेऊन पडून गेला. हो, बरं झालं गेला, जाऊ दे. तुला फसवत होता तो. मला फसवत होता, मला फसायचंय. खरोखर मला त्याच्याकडून फसवून घ्यायचंय. मी जाते, तुम्ही थांबा इकडे. मी त्याला म्हणते, ए थांब रे, मला फसव. थांब, जाऊ नको, मी आले. गेली. जाऊ दे, गेली तर जाऊ दे. ती तिकडे पस्तावा होणार आहे तिला, कारण तो मुकुट पण नकलीच होता. मग खरं हिरा कुठे? तो संतोषला अजून सापडायचा आहे. तो म्हणला स्किट संपेपर्यंत बघतो, म्हणला सापडतो म्हणला मी. तर मंडळी अशी धमाल करण्यासाठी आपण उद्या भेटणार आहोत. आत्तापुरतं थांबूयात, भेटूयात उद्या याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवंय उद्या.